नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेकडून अपडेट आलेली आहे ते अशी की बघा सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ब्रांच त्यासोबतच बघा स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यांची जे प्रोव्हिजनली फायनलायझेशन लिस्ट आहे ते लावण्यात आलेली आहे. आता यामध्ये किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत याच्याबद्दलची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासोबतच बघा जे बाकी राहिलेला पोस्ट आहे त्याचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथे तुम्हाला दिसून येणार की 2 जून 2025 ला ही जी माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता सब्जेक्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट टू फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल अँड सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रांच, जे की बघा याची लिस्ट 2 जी आहे ती लावण्यात आलेली आहे. आता पार्ट पॅनल लिस्ट 1 जी आहे तुम्हाला 3/4/2025 ला लावण्यात आलेली होती. आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा तुम्हाला सर्वात आधी इथं पोस्टचे नाव दाखवण्यात आलेलं असेल. त्यानंतर बघा रोस्टर कॅटेगरी टोटल किती विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत आणि खाली एक पॉइंट दिलेला आहे बघा, आउट ऑफ अबव्ह एसटी कॅन्डिडेट इम्पॅनल ॲज सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल, जे की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. हॅज नॉट जॉइन द पोस्ट. बघा हा जो विद्यार्थी आहे तो जॉइन झालेला नाही आहे पोस्टसाठी, यामध्ये क्लिअरली यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आता त्यानंतर बघा 2 नंबर पॉइंटला नाव पार्ट पॅनल लिस्ट टू फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल अँड सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल इज बिंग नोटिफाईड हेअर विथ ॲज फॉलोज खाली दाखवण्यात आलेला आहे. आता बघा 3 नंबर पॉइंटला यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल ब्रांचसाठी जो यूआरचा जो एक कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट इज प्रोव्हिजनली इम्पॅनल इन पार्ट पॅनल लिस्ट टू ऑन फायनलायझेशन ऑफ इंटर सिलेक्शन प्रोसेस. बघा संपूर्ण प्रोसेसमध्ये जर बघितलं आपण तर त्या विद्यार्थ्याला फायनलाइज केलेलं आहे. आता फायनल इम्पॅनलमेंट अलॉंग विथ प्रॉपर रोस्टर कॅटेगरी विल बी इश्यू. पॅनल विल रिमेन लिव्ह फॉर 2 इयर्स, म्हणजे की 2 वर्षाकरिता द ओरिजिनल पार्ट पॅनल लिस्ट टू फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल इज अटॅच, जे की तुम्हाला खाली मी दाखवणारच आहे. त्यासोबतच बघा सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ब्रांचचं पण तुम्ही इथं बघू शकता की सेमच आहे. एक यूआरचा जो कॅन्डिडेट आहे तो फायनलाइज केलेला गेलेला आहे. आता बघा तुम्हाला 5 नंबर पॉइंटला काय सांगण्यात आलेलं आहे की द पार्ट पॅनल लिस्ट टू ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट इज ओनली प्रोव्हिजनल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता बघा तुम्हाला इथं खाली दिसून येणार की कोणचा विद्यार्थी जो आहे तो फायनलाइज झालेला आहे. तर बघा इथं रजिस्ट्रेशन नंबर, नेम, डीओबी आणि इम्पॅनल ॲज, जे की बघा तो विद्यार्थी लँड लुजर कडून झालेला आहे की कशा थ्रू झालेला आहे. आणि त्यासोबतच बघा तुम्हाला खाली एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थ्रू एक विद्यार्थी दिसून येणार आहे. आता कम्युनिटी बघा तुम्हाला रोस्टर कॅटेगरी तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे की यूआर नुसार जे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांची कम्युनिटी जर बघितली आपण कास्ट ओबीसी एनसीएल मध्ये त्यांचं एक कम्युनिटी आहे. आता बघा ही जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ते सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल ब्रांच याबद्दलची. आता बघा मी तुम्हाला स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगतो. चला आता बघा ही जी माहिती तुम्हाला दिसत आहे हे आहे स्टेशन मास्टरची, जे की तुम्हाला इथे सब्जेक्टमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 फॉर द पोस्ट ऑफ स्टेशन मास्टर अगेन्स्ट नोटिफिकेशन. आता यामध्ये काय पॉईंट मेन्शन केले गेलेले आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, बेस्ड ऑन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी रिझल्ट इंटिग्रेटेड मेरिट सीबीटी ॲप्टिट्यूड टेस्ट पोस्ट प्रिफरन्स अँड नंबर ऑफ कम्युनिटी वाईज वॅकन्सीज नोटिफाईड provisional eligible candidate as per merit were call for document verification and medical examination. बघा जे की मेरिटसाठी जर बघितलं आपण तर स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी पात्र झालेले असतील त्यांना मेडिकलसाठी बोलवण्यात आलेलं होतं. आता स्टेशन मास्टर जे विद्यार्थी दोन्ही यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्यांना जर बघितलं तर फायनलाइज केलं गेलेलं आहे. यामध्ये समोर काय सांगण्यात आलेलं आहे की कन्सिक्वेंट अपॉन क्वालिफाईंग इन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड पासिंग द रिक्वेस्टेड मेडिकल एक्झामिनेशन provisionally part panel list 1 of successful candidate for the post of station master is notified as follow. बघा कोणत्या प्रकारे किती विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की इन दिस पॅनल अगेन्स्ट नोटिफाईड टोटल जे आहे म्हणजे की यूआरचे 6 कॅन्डिडेट, ईडब्ल्यूचे 1 कॅन्डिडेट, एससीचे 2 आणि एसटीचा 1 असे टोटल जे 7 विद्यार्थी जे आहे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे. त्याचसोबतच बघा यामध्ये कशा प्रकारे जे आहे ते रोस्टर कॅटेगरीनुसार सिलेक्शन झालेलं आहे. तर बघा यूआरचे 3 विद्यार्थी, ईडब्ल्यूचा 1 विद्यार्थी, एससी कॅटेगरीचे 2 आणि एसटी कॅटेगरीचा 1 अशा प्रकारचं तुम्हाला रिझल्ट दाखवण्यात आलेला आहे. आणखी जर बघितलं तुम्हाला खाली तर 3 नंबर पॉइंटला सांगण्यात आलेलं आहे की द पॅनल ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट इज ओनली प्रोव्हिजनल. रोल नंबर्स आर अरेंज व्हर्टिकली इन डिसेंडिंग ऑर्डर ॲज अँड नॉट ॲज पर द मेरिट.
म्हणजेच की मेरिटनुसार लावण्यात आलेलं नाही आहे आणखी. आता बघा कोणकोणते विद्यार्थी जे आहेत तुम्हाला क्वालिफाय झालेले आहेत, फायनलाइज विद्यार्थी जे तुम्ही इथं बघू शकता की संपूर्ण जे विद्यार्थी आहे यामध्ये 7 विद्यार्थी फायनलाइज केल्या गेलेल्या आहे. यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. आता इम्पॅनल ॲज जर बघितलं आपण तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रेग्युलर विद्यार्थी दिसणार नाही आहे. यामध्ये बघा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि डोमेशियल हे 2च विद्यार्थी यामध्ये दिसणार आहे. आता बघा तुम्ही इथं कम्युनिटी बघू शकता. त्यासोबत बघा रोस्टर कॅटेगरीनुसार कोणी विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि इथं तुम्हाला नाव दाखवण्यात आलेलं आहे. आता बघा तुमचं जर यामध्ये नाव असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा समोरील माहिती मी तुम्हाला सांगू शकेल. तर बघा अशा प्रकारची जर माहिती बघितली आहे पण तर असिस्टंट लोको पायलट याबद्दल तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो. जर बघितलं आपण स्टेशन मास्टरसाठी तर टोटल जे फायनलाइज कॅन्डिडेट 7 झालेले आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता बघा असिस्टंट लोको पायलटसाठी किती विद्यार्थी फायनलाइज केल्या गेलेले आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो. आता बघा ही जी माहिती तुम्हाला दिसून येत आहे प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट याबद्दलची ही माहिती दाखवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पण जर बघण्यात आलं तर बघा सेम प्रोसेस तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे, जे की बघा स्टेशन मास्टरसाठी होती. ज्यामध्ये बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन जे विद्यार्थी क्वालिफाय केलेला आहे त्यांना फायनलाइज केलं गेलेलं आहे. आता बघा असिस्टंट लोको पायलटसाठी किती विद्यार्थ्यांना फायनलाइज केलं गेलेलं आहे तर बघा इन दिस पॅनल अगेन्स्ट नोटिफाईड जे की टोटल 15 विद्यार्थी होते. ज्यामध्ये बघा 11 विद्यार्थी जे ओपन कॅन्डिडेट होते आणि ईडब्ल्यूएसचे 1 विद्यार्थी, एससी कॅटेगरीचे 2, एसटी कॅटेगरीचा 1 आणि बघा रोस्टर कॅटेगरीनुसार जर बघितलं आपण फायनलाइज किती विद्यार्थी केले गेले तर 12 विद्यार्थी यामध्ये क्वालिफाय केलेले आहे. ज्यामध्ये बघा यूआरचे 8 विद्यार्थी, ईडब्ल्यूएसचा 1 विद्यार्थी, एससी कॅटेगरीचे 2 आणि एसटी कॅटेगरीचा 1 विद्यार्थी यामध्ये प्रोव्हिजनली इम्पॅनल केला गेलेला आहे. On finalization of entire selection process, final impanelment along with proper roster category will be issued. Panel will be remain live for 2 years. The provisional panel for the post of assistant loco pilot is attached. जे की बघा खाली दाखवण्यात आलेला आहे. तुम्हाला इथे मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, नेम, डीओबी, इम्पॅनल ॲज आणि कम्युनिटी त्यासोबतच बघा तुम्हाला रोस्टर कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे सिलेक्शन झालं आहे. यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जर बघितलं आपण तर बघा इम्पॅनल ॲज जर बघितलं यामध्ये पण तुम्हाला कोणत्याच प्रकारचा रेग्युलर कॅन्डिडेट दिसणार नाही आहे. यामध्ये पण तुम्हाला 3 कॅटेगरीनुसार दिसणार आहे. त्यामध्ये बघा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, डोमिसाइल आणि लँड लुजरची कॅन्डिडेट आहे. त्यांचं सिलेक्शन यामध्ये झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता जे की फायनलाइज विद्यार्थ्यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची ही जी अपडेट आहे कोकण रेल्वेकडून आपल्याला मिळालेली आहे. आता सर्वात मोठा पॉइंट म्हणजे बघा आता बाकी राहिलेला पोस्ट याचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो. तर बघा बाकी राहिलेल्या पोस्टचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला लवकरात लवकर ऑफिशियल वेबसाईटवरती दिसून येणार आहे. कारण की बघा आता जर बघितलं आपण फायनलाइज रिझल्ट पण जे आहे ते असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर आणि सीनियर सेक्शन इंजिनियर यांचा लावण्यात आलेला आहे. आता लवकरात लवकर तुम्हाला जे बाकी राहिलेला पोस्ट आहे टेक्निशियन झालं, हे झालं तर त्यांचा तुम्हाला लगेच रिझल्ट जो आहे तुम्हाला दिसून येणार आहे. आणि ही जी तुम्हाला पी-डी-एफ मी दाखवत आहे, हे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यावरून तुम्ही बघू शकता आणि यामध्ये तुमचे नाव आहे का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांना अजून पण काही डाऊट असतील त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. आणि राहिलेले बाकीचे पोस्ट आहेत त्याची पण तुम्हाला लवकरात लवकर येत्या काही हप्त्यामध्ये रिझल्ट जो आहे तो लावण्यात येणार आहे. जशी माझ्यापर्यंत काही माहिती येते तशी मी तुम्हाला तुम्हाला देणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊन जा, जेणेकरून संपूर्ण माहितीची अपडेट तुमच्यापर्यंत येईल. तर बघा अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.